नमस्कार. 24 तास चॅनल बघू शकता. आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी काय जमले, काय विषय आपण जाणून घेऊया. अरे काय सांगणार आपण, कुठून आलात, काय विषय आपण कुठून मी आले सोनगीर तालुका जिल्हा धुळे. काय विषय काय हे जी आरचा विषय आहे त्याच्याबद्दल आले आम्ही शाळेच्या मुलांसाठी. तुम्ही बघू शकता आता विद्यार्थ्यांचे जे जारचा विषय आहे, आपण नेमकं भूमिका काय आपण हे जाणून घेऊया. तर काय सांगणार, काय विषय. मी आले अंमनेरवरून. माझं नाव मोनिका मोरे. माझं यायचं इथे एकच कारण आहे, माझी मुलगी एक 10वीला आहे, एक मुलगा 8वीला आहे, तो राहतो हॉस्टेलला. म्हणून मी आली आहे. 26 नंतर शिक्षण नाही सांगतायत, म्हणून हा GRP कॅन्सल व्हायला पाहिजे म्हणून मी इथे आले. माझे असं भरपूर मुलं आहे आदिवासी, त्यांना पण हा आमचा जो बाबासाहेबांनी संविधान दिलंय तो आमचा हक्क आहे, तो आम्हाला भेटायला पाहिजे म्हणून मी इथे आले. बघू शकता हक्क हिरवण्याचं काम या जारच्या माध्यमातून होत आहे. या संदर्भामध्ये संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. नेमकं काय प्रकरण आहे, काय अशी हे करण्यात आली, काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एकच आहे की आम्ही हजारो संख्येने फक्त निवेदनासाठी आम्ही कलेक्टर मॅडमांना जमले आहेत. तर आमच्या मॅडमांना एकच विषय द्यायचं आहे असं का आम्ही निवेदन एवढ्या संख्येने देऊ शकतो, तर आम्ही आदिवासी आंदोलन किती संख्येने करू शकता. कारण की हा जो आमचा मागणी आहे हे आमच्या समाजावर जे काय ते अशोक उईके साहेबांनी जे हे केलंय त्यांना आम्ही रायगाव जी रद्द व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही इथं लाखो संख्येने आम्ही आंदोलन बी करू. आणि आता जे जमले आम्ही आमचे बहीण बंधू भगिनी सर्व जमले, यांच्यासाठी फक्त एकच करायचं आहे. कारण आमच्या आदिवासी समाज असा अन्याय होतोय. गड चुरीला जो प्रकरण झालंय आमच्या आदिवासी समाजात 3 मुली एक्सपायर झाल्या आहेत आणि 3 मुली जखमी आहेत. तर आमच्या त्याच्यावर त्यांच्या परिवाराला त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि जे मय झाले त्यांना बी सर्वांना आर्थिक मदत करायची. हे आम्हाला फक्त हॉस्टेलमध्ये किती मुलांना काढण्यात आले, काय नेमकं हॉस्टेलमध्ये जे फक्त ते जे सरपंच झालंय मुलींना त्यांना झालंय ना, त्यांच्यावर काही सरकार काय दुर्लक्ष करते. सरकार देखील सर्पदोष झाले त्या दुर्लक्ष. सर नेमकं काय आपली काय भूमिका आहे, मागणी काय, म्हणजे काय शासनाचं जार निघालंय त्यामुळे जे वंचित होत आहेत? हो, जे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 5 जानेवारीला जो GR काढला, आदिवासी 26 वर्षपर्यंत आपण शिकू शकता, त्याच्यानंतर तुम्ही शिकू शकत नाही. तुमचं स्वकर्षण तुम्ही आणि आदिवासी समाज एवढा गरीब आहे आमचा, जे बाबासाहेबने हक्क अधिकार दिले आम्हाला ते कायमस्वरूपी पाहिजे. आजपर्यंत आमचा आदिवासी समाज प्रत्येक ठिकाणी चौकशी केली पाहिजे. आजपर्यंत 5-7% सुद्धा अजून सुशिक्षित नाही, सुधारलेला नाहीये. तोपर्यंत आदिवासी विकास मंत्री तो GR आमचा म्हणजे GR काढला आहे तो रद्द झाला पाहिजे. त्या मागणी घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ता आमचे सगळे म्हणजे हजारोच्या संख्येने आलेत निवेदन द्यायला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की जो शिक्षणासाठी मुलं मुली शिकतात, आदिवासी समाजाचे जे मुलं मुली शिकतात, शासनाने एक जार काढून त्यांचं शिक्षणावर बंदी आणली असा विश्वास त्या ठिकाणी ठरवला आहे. आणि शिक्षण जर बंद झालं तर कदाचित आदिवासी समाज पुन्हा गुलामीच्या जाळेमध्ये अटकेल असं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना लिहिली. घटनेमध्ये प्रत्येकाला समान अधिकार व न्याय हक्क दिलाय, परंतु आदिवासींचा न्याय हक्क हा हिरून घेण्याचं काम या शासनाकडून होत आहे असं देखील यांचं म्हणणं आहे. आणि शिक्षणापासून वंचित करण्याचं काम करण्याचा प्रयत्न यांचा होता. या संदर्भामध्ये संबंधित जो मंत्री असेल त्यांचा राजीनामा द्यावा, आदिवासी समाजाला न्याय हक्क मिळावा, या संदर्भात जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महिला युवक या ठिकाणी जमलेले आहे. आणि जर येणाऱ्या काळामध्ये हा जार रद्द झाला नाही तर मोठ्या स्वरूपात पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा देखील इशारा आदिवासी समाजाच्या माध्यमातून करण्यात आलाय. कॅमेरामॅन निलेश डोळे, जय हिंद, जय महाराष्ट्र.